एक लक्षात घ्या, तुमच्या ज्या जमिनी आहेत, आता ऊसाखालच्या जमिनी असतील, येताना कॅनॉप पाहिला, आपलं पाणी देण्याचं प्रमाण बरंच चालते. त्या पाणी देण्यामुळे त्या जमिनी आता आपल्या पिकाला प्रतिसाद देत नाहीत. आपल्याला वरून जास्तीची खतं टाकावी लागतं, तुम्हाला पाणी टाकावं लागतं, नुसते टाकावं लागतं. याचं कारणही त्या जमिनीमध्ये ऑलरेडी आहे, पण आपल्या अति पाण्याचा वापर, अति खतांच्या वापरामुळे ते आपल्याला आता ते पिकाला ते घेता येत नाही. ते घेण्यासाठी आपल्याला त्या जमिनीवरती, त्या मातीवरती आता संस्करण करणं गरजेचं आहे. आणि हा सगळं केमिकल खतांचा वापर टाळायचा जर असेल तर आपल्याला काही रासायनिक खत असतील, बीज प्रक्रिया असेल, हे सगळे घटक आपल्याला करणं गरजेचं आहे. आपल्या अति वापरामध्ये जीवाणू, खास करून गांडूळ आता त्या जमिनीमध्ये तुम्हाला दिसत नसतील, आणि त्यामुळे त्याचा परिणाम असा होऊ लागलेला आहे की तुम्ही जे जास्तीचे खतं टाकताय ते त्या पिकाला घेता येत नाही. सरांनी सांगितलं की आपल्याला खर्च कमी करायचा. मी अर्थशास्त्राचे सर्व आयोजकांनी सन्मान केला, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद.